निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी. स्विमिंग पूल, बोटिंग, रेन डान्स, दूरदर्शन, झुलता पूल, ट्रेकिंग, फनी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय, जेवण नाश्त्याची सोय, शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण. जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या. रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी, सितेवाडी खंडेराजुरी रोड, खंडेराजुरी, तालुका मिरज. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. चोरोची तालुका कवटे महांकाळ येथील विजापूर गुहागर राज्यमार्गालगतच्या नाल्यात 19 मे रोजी दत्तात्रय भगवान चाबरे वय वर्ष 45 राहणार संजय नगर सांगली यांचा मृतदेह डोक्याचा चेंदामेंदा केलेल्या अवस्थेत मिळून आला होता. त्यांच्या खुनाचे गूढ उकलण्यात कवटे महांकाळ पोलिसांना यश आले आहे. मेहुण्यानेच बहिणीला होत असलेल्या त्रासातून 30 लाख रुपयांच्या विमा रकमेसाठी चाबरे यांच्या खुनाचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. 3 लाख रुपयांची सुपारी देऊन मारेकरांकडून खून केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी संशयित मेहुणा रामचंद्र धनाप्पा खिलारे राहणार अष्टविनायक नगर विश्रामबाग सांगली व सुपारी घेणारा तुकाराम मारुती सांगोलकर राहणार खैराव तालुका जत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. चोरोची गावाच्या पूर्वेला सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर नाल्यात डोक्याचा चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत 19 मे रोजी दत्तात्रय चाबरे यांचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी रस्त्यावर तसेच रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात रक्त पडले असल्याने मृतदेह ओढत नेऊन नाल्यात टाकल्याचा संशय सुरुवातीला व्यक्त केला जात होता. खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरून दत्तात्रय चाबरे यांची ओळख पटली होती. दत्तात्रय चाबरे यांच्या नावावर असलेल्या सुमारे 30 लाख रुपयांच्या विमा रकमेचा लाभ घेण्यासाठी तसेच कौटुंबिक वादातून रामचंद्र खिलारे यांनी दत्तात्रय चाबरे यांच्या खुनाचा कट रचला. त्यासाठी त्याने तुकाराम सांगोलकर याला 3 लाख रुपयांची सुपारी दिली. या कामासाठी 1 लाख रुपये ॲडव्हान्स स्वरूपात रोख दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने अत्यंत कौशल्याने तांत्रिक पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि विविध धागेदोरे तपासत या खुनाचा छडा लावला. घटनास्थळी सापडलेले पुरावे, फॉरेन्सिक तपास, तांत्रिक माहिती आणि संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेत पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली.